हे गाईज, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज, आज चला आपण खाली जाऊ आणि मम्मीला विश करू. मम्मीचा आहे आज बर्थडे, तर चला आपण पहिलं तर खाली जाऊ, मम्मीला विश करूयात. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर नेहमीप्रमाणे सकाळी उठली. प्रतीक नेहमीप्रमाणे मार्केटिंगला गेले होते आणि जाऊन सुद्धा आले ते, कारण की आज म्हणजे कमी ठिकाणी जायचं होतं, सो त्याच्यामुळे ते जाऊन आले पण आहेत. तर आपण खाली जाऊयात चला. तर गाईज, मम्मीची आंघोळ झाली आहे. मम्मी हॅपी बर्थडे. थँक्यू. मम्मीचा एक हात साडी घालण्यात व्यस्त आहे. एवढी काय काय करायची गरज होती? दिवसभर चालली कुठं? मम्मीचा बर्थडे आणि मी फिरायला चालले. जाऊ का मम्मी मी फिरायला? हा. आणि हे बघा, हे आलेत आत्ता मार्केटिंग वर ना. काय हो मोबाईल घेऊन बसलेत सकाळी सकाळी. काय करतात? अरे देवा, डोळे दाखव इकडं. आंख में डोळा झालाय. आता इथं बघा, आता आंघोळ केल्या केल्या मम्मीचं रुटीन आहे. मम्मी फॅन लावली लावती आणि मस्तपैकी एकदम मम्मी सकाळची येत नाही ना जास्त ब्लॉग मध्ये, म्हणून आज दाखवलं. आज बर्थडे म्हणून मम्मी लवकर उठली. मम्मीला वाटलं की ती लवकर केक घेऊन काय केक घेऊनच नाही आली. मम्मी वाट बघायला सकाळी सकाळी केक. हा ना, पण असं का, ऐक ना, असं का की रात्रीच केक कापतात, सकाळी का नाही कापत? रात्री सगळे असते, सकाळी सगळे काम दिलं ते सगळे. असं थोडी आहे. हो, पूर्वीच्या काळी थोडे असं होतं. पूर्वीच्या काळीचं काम पण नव्हती जास्त. वा बघा काय म्हणते. तुम्हीच बोला तिला. पूर्वीच्या काळी बर्थडे करत होती. बर्थडे काय करत होती पूर्वीच्या काळी? कोणाचा बर्थडे माहित होता? कोण कधी जलमले काय माहिती होतं कोणाला? जलमले एवढे माहित होतं फक्त. माहित असं की कोणाला? एवढ्या लोक नाही. ही तारीख केली माहित नव्हती. आपण माहिती कशी काढली तारीख शोधून? शाळेत गेलो, दाखला शोधला, तिथं 2-3 दिवस गेले, महिना आठवडा गेला तिथं. मग मम्मीची बर्थडेची तारीख मग त्याने दाखत दिलं शाळा सोडला. मग त्या जन्म तारीख तिची काय, मग 10 तारीख. त्याच्या आईचा बर्थडे पण माहित नव्हता 2 वर्षापूर्वी. तेव्हा बर्थडे कधी करायचे मग तुम्ही? नव्हतंच करत. बर्थडेच नव्हते करत? बर्थडेच नव्हतं करत. आता 2-3 वर्षाला करायला लागले. अरे देवा, माहितीच नव्हतं ना कधी. डेट इथं चाललंय, थंबनेल एडिट करायचं. काल ब्लॉग नाही पोस्ट केला, आता करेल. बघा कसं आहे, वाटते की नाही आंघोळ केली म्हणून, पण आंघोळ नाही केली. कसं आहे, विषय गंभीर केलेला आहे आपण एका महिन्यात. असा विषय गंभीर केलाय की आंघोळ न करता पण आंघोळ केल्यासारखी वाटली पाहिजे. मी घेतले की पायल काय येत नाही, पायलला घेतली की मी काय येत नाही. असं नीट घेतलं की मामी दोघं येतो. म्हणून आयुष्यात सगळ्या गोष्टी नीट असल्या पाहिजे, तरच फ्रेम चांगली दिसते. आजचं मोटिवेशन तुमच्यासाठी. तर काय नको रडू. अच्छा, म्हटलं मी एवढं भारी बोललो म्हणून रडते. कोण आपलं काय बोलायचं नाही. तर आज जेवण आहे कांद्याची. इकडं जनता माफ नहीं करेगी. फुगलं मी काहीच. पाणी उडलं फक्त थोडं फार. थुकलं नाही, चुकीचं बोलते पाहिजे. तर गाई चला, आता चाललंय मी वरती आंघोळीला. कालचं तुम्ही व्लॉग बघितलं असेल, आणि आजच्या दिवशी मम्मीचा थोडासा आपण बर्थडेचा सेलिब्रेट करू आणि बघू आज काय काय होते. चला, आज पायल बिर्याणी करणार अशी म्हणते पायल. तर मी खूप खुश होईल पायलने बिर्याणी केल्यावर. मम्मीचा बर्थडे पण गिफ्ट मला असेल ते. मी तर म्हणते मटन करावं, कारण त्याला मटन खाऊशी वाटतंय. गावाला गेलो मटन खाल्लं होतं. नाही, घरी नाही खाल्लं ना. मग घरी मग ते काय बाहेर खाल्लं होतं का? ते पण कसं मटन म्हणतं मम्मीला करावं लागेल, कारण पायलने केलं तर ते त्यांना जसं ते आवडत नाही. त्यापेक्षा बिर्याणी ठीक आहे. कशाचीच नाही पडत. ठीक आहे, कशाचीच नाही पडत. माझ्या नवऱ्याला माझ्या हाताची सगळी चव पडते, पटावं लागते. तर गाई चला, आता मी तर सांगितलं होतं चांगलं ऑप्शन बघा, 3 टाइम जेवणावली लावायला. चला बाय बाय गाई. आजचा व्लॉग आपण कंटिन्यू करू. बाय बाय बाय. तर काहीच मी काढले पूर्ण घर आवरायला, कारण की आमच्या पोटमाळ्यावरती खूप जास्त पसरा झाला होता. तर म्हटलं की आज करावी थोडीशी साफसफाई. तर मी अख्खा पोटमाळा काढून आवरून परत ठेवलाय. पण आता एवढी भांडी आहेत लग्नातली माझ्या,
की मला असं वाटतंय की ती भांडी काय करावी, उगाच घेतली ती भांडी असं वाटतंय. भांड्याने सगळं माझं हे जे पोटमाळा आहे ना वरचा तो पूर्ण पॅक झालाय. भांडी, सामान वगैरे, अजून ओव्हन वगैरे नाही का सगळं त्याचं वरतीच ठेवलंय. सगळं आता मी क्लीन केलंय. हे सगळं आवरून परत त्याच जागेवर ठेवलंय झटकून वगैरे. आणि बिछाने वगैरे पूर्ण सगळं आमचं बेडशीट वगैरे सगळं धुवायला काढलंय. बघा आता मी काय काय करते. पसारा बघा, हे सगळं जे लागत नाही सामान बाहेर एक बॉक्स ठेवलाय. हे कपडे झालेत आता धुवून. हे बेडशीट आणि अंगावर घ्यायचं जे आहे ते धुवायला टाकायचं आहे, मला मशीनला लावायचं आहे. आणि अजून भरपूर पसारा काढलाय मी. झाडं पण हलवली आहेत सगळे, मी इथं ठेवले तात्पुरतं. देवाचे सगळे बेडशीट वगैरे धुवायला टाकले दोन्ही पण. अजून हे पण धुवायचे मला हाताने, हे हाताने धुणार आहे मी. तर गाईज अवतार इग्नोर करा, कामं झाले सगळे करून. मम्मी पप्पा गेले बँकमध्ये, काम होतं त्यांचं. तर आणि आता मी बनवते मॅगी बनवते मी. खूप जास्त भूक लागली. आज जेवढं खाल्लं होतं सकाळी तेवढं सगळं जिरलंय माझं चांगलं. कारण आम्हाला वरती काचच्या कापून आणल्यात ना काल, त्या बसवायच्या होत्या. आणि आज थोडं स्वयंपाकाचं पण ठरत नाहीये की काय नक्की बनवायचं. मटन बनवू का चिकन बिर्याणी बनवू बघू आता. विचारते मम्मीला. बँकमध्ये खूप गर्दी आहे त्याच्यामुळे त्यांना वेळ होतं यायला. तर बघूया मम्मी आल्यावर काय म्हणते. डिसाईड झालं आहे की बिर्याणीच बनवणार आहे. आणि आता जाणार आहे आम्ही चिकन आणि अजून सामान आणायचं आहे, ते आणायचं आहे. मग प्रतीक गेला डेअरीमध्ये मागे. काय करतीये, काय पण कसं करते. तर गाईज बड्डे गर्ल लावायला लागले ते आज मिसरी. रोजच लावती ह्या टायमाला बसून मम्मी मिसरी. हा ही बघा डोकं कशी खाजवती. जे डोक्यात झालं तर वा वा झालं त्या डोक्यात. वाच आहे. आणि तिथे चप्पल घेऊन चालले त्या पायपोसणीवर. चप्पल खाली काढ, काढ खाली. नाही तर काय, आमच्या इथं काम चाललंय तर तिथून धुरळा हा धुर्रा होय. कुणाचे फोन आले सकाळपासून तुम्हाला विश करायला. आणि भावा बहिणींनी फोन नाही केला काय बाई. आधी मध्ये फोन करतात आणि बर्थडेच्या दिवशी नाही फोन केला. कुणाला माहिती आहे बर्थडे बघा, ग्रुपवर माहिती असेल ना. हे बघा कशी करती कपडे घाण. हे बघा असं असतं का कुठं मम्मी. जरा बोलून दाखवा थोडस. थोडं बोला की. आहो बोला हो. तिकडे बघा मिसरी लावून बसली परत मम्मी. काय बोलायचं बर्थडेच्या दिवशी नुसती मिसरी. हा मम्मी काय चाललंय तुमचं. लसूण सोलत बसली मम्मी. आणि आजचा मेनू काय मम्मी, काय बनवणार आहे आज मी तुमच्यासाठी स्पेशल. मम्मी बोलू नाही शकत. मिसरी लावली आहे खूप डेंजर वाली. तोंड एकदम भरून लावली आहे. तर आता बघा काय चाललंय. आज मी बनवणार आहे स्पेशल चिकन बिर्याणी. मी इथं मॅरिनेट करून ठेवलंय चिकन. तिथं आपला कांदा टोमॅटो फ्राय होतोय. तिथे मी तांदूळ पण भिजत ठेवले ते थोडेसे म्हणजे जेवढे लागणार आहे तेवढे. तांदूळ आधीच थोडे भिजत ठेवले ना अर्धा तास, तर तांदूळ खूप चांगला शिजतो आणि लवकर शिजतो मेन म्हणजे. तर तांदूळ ठेवले ते भिजत. सगळी तयारी झाली आहे. फक्त आता चिकन शिजलं की तांदूळ एका साईडला चिकन शिजवणार, एका साईडला तांदूळ शिजवणार आहे. मग झालं. हे पण आले ते पातीलं घेऊन आमच्या डेअरीमधून. बघा आता बघितलं असेल तुम्ही. तर बनवतात आता स्पेशल चिकन बिर्याणी, चिकन दम बिर्याणी. थुकली का गिळली. गिळली का थुकली दाखवा. गिळली का दाखव केवढी भरली आहे. दाखव तरी. हात तर लावून द्या की. 1 मिनिट थांबा की. इथं फुगलंय या साईडला. थांबा 1 मिनिट. या साईडला फुगलंय मम्मीच्या. एवढी मिसरी लावून बसली. एका साईडला मिसरी ठेवली मम्मीने अशी. तर आता मावशा पण येणार आहेत. आम्ही मावशांना या म्हणलं. हा तर गाईज मी खूप स्वप्न बघितली होती की मी मस्तपैकी जाणार, ड्रेस वगैरे घालणार,
ड्रेस वगैरे मी काढला होता कोणता घालायचा आहे, पण माझ्या स्वप्नाचा चकनाचूर झाला. कारण की तुम्हाला सांगते आमच्या डेअरीमध्ये अचानक खूप काम निघलं. प्रतीक आणि पप्पा तिकडेच बिझी होते आणि त्याच्यानंतर ना मम्मीला त्रास काय काम नाही, म्हणजे तसं तर रोज पण नसतंच, पण तरी पण आज म्हणलं बसा तुम्ही टाइमपास करा, तोपर्यंत मी बिर्याणी बनवते. आणि मी 3-4 तास झालं किचन मध्येच आहे. भांडे सारखी बिर्याणीला पडतात घासायला, त्याच्यामुळे भांडे पण सारखी घासून तर एकदम किचन क्लीन केलंय. आणि आता मावशा पण आल्या, ते मावशा मागाशीच येऊन बसल्या होत्या. आणि चला आता केक कट करतो. मी काय आवरलं नाही, माझी इच्छा होती की मी ड्रेस वगैरे घालावं, पण जाऊन द्या आता नेक्स्ट टाइम. तर चला आता बिर्याणी दम द्यायला ठेवलीये मी. आणि आता मम्मींचा केक कापू. मम्मीने पण काय साडी चेंज नाही केली. मम्मी म्हणली काय आपण मम्मी तर म्हणली होती केकच नका आणू, आपण नाही का पुढच्या वर्षी मोठा करू बर्थडे, पण ठीक आहे तरी पण चला. का केक मम्मीचा एवढाच आहे, एकदम छोटा केक आणलाय, मोठ्या माणसासाठी छोटा केक आणलाय. आता काय वय राहिले का? तेच ना म्हणलं काय साधा करायचं आहे, कशाला एवढं. मावशी ओळखी आता सगळ्यांनी तोपर्यंत बर्थडे विश करून घे मम्मीला. पुढच्या वर्षी मोठा बर्थडे. दुसरं काय पायलची बाबा, ही पायल नातली उचली. पायाने सगळं केलं एवढं. बिर्याणी करायची म्हणलं करू बाबा, मग जाऊन दे. आणि प्रतीकमुळे उशीर झाला खूप. चांगला विषय मान आयुष्यमान भाऊ चांगला आयुष्य राहू दे बाबा, मस्त पैकी आपलं आरोग्य चांगलं राहू दे. दुसरं काय दुसरं काय तेव्हा दुसरं काय बरोबर. तू बोवळ, मी तू बोवळ ये मग ऐकत नाही अजिबात. तिने मला किचन मध्ये येऊन दिले का ते बिर्याणी करायची होती. केकला छान लागतं. माणसं म्हणतात की बिर्याणी केली, बहिणीच दिसते तिथं. मग तेच दिसत, दोनच बहिणी आहेत. आम्ही कोणाला बोलणार नव्हतो. बहिणी 2च आहे. आणि आता तुम्ही सगळ्यात जास्त मोठे आहेत मम्मीपेक्षा. आणि पुढच्या वर्षी मम्मीचा मोठा बर्थडे करायचा, मोठा डीजे लावून. निरोगी आयुष्य लाभू दे तुला. पुढच्या वर्षी मम्मीचा बर्थडे चांगला. एक वर्ष चांगलं, एक वर्ष साधा. आणि एक त्याच्या आधी पण छान केला होता आपण फॅमिली बरे केला. चला बाबा सून सासूचा बर्थडे करते साजरा. सगळेच करत आजकाल, असं काय नाही, आजकाल सगळेच करतात. सगळे करतात. तर चला झाले वळून, बस नंती ग बस बस काय नाही तसलं, काय नसतं 3 बिर्याणीचं. चला कापा घे, ते ला पाहिजे काप. इकडे बघ समोर, काप काप तू कापून समोर बघ इकडं. हॅपी बर्थडे टू यू. पाय टाळ्या वाजव की, टाळ्या वाजव. हॅपी बर्थडे अलका 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 अक्का अलका अलका अक्का. सगळ्यांनी अक्का 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 पहिल्यापासून अक्काच झाले. तर चला झाला बर्थडे. अलका आहे तिचा. आता मी खातो ते कमी जातो आम्ही. म्हणायचा अलका. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मम्मी. धन्यवाद. केक वर सांगितलं होतं आई साहेब लिहिलं, पण त्यांनी माझं ऐकलं, आई लिहिलं फक्त त्या माणसाने. हे घे. जागा नव्हती त्यावरती. चला आणि आता परत आता केक कापलाय बरं का. आता पप्पा आणि प्रतीक परत चालले ते डेअरी मध्ये. त्यांचं काम आता 1 तासाने अजून संपणार आहे. तोपर्यंत आम्ही केक खाऊन, तुम्ही खाऊन घ्या, मावशीला जेवून द्या. हे बघा लाडाची मेवणी, सगळ्यात लहान मेवणी, लाडाची मेवणी. होय मम्मी. चला नाही पप्पा चालणार आहे मम्मीला. इकडे बघा पप्पा, इकडे बघा. पप्पा थोडं, पप्पा हा करतोय. अरे मागे पण काम करतो ना, काम करतो ना पप्पा. काय कसं नाही रे ऍडजस्टमेंट. पप्पा असं करतो, इकडे जीव इकडे जीव. इकडे घे पाय. चला जातो आम्ही. बाय 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 बाय. अरे देवा, खिचत पण केक टाकलाय मम्मीने. बाय बाय. लवकर या, लवकर या, लवकर या.
ओ एक तास दहा. मावशी, माझ्या हाताची बिर्याणी तुम्ही फर्स्ट टाइम खाताय, कशी वाटली? एक नंबर, खरं मनापासून, एक हृदयापासून नंबर. सांगा. अगदी आहे ना, मनापासून सांगते. खरं ना? हो, एकदम भारी. मावशी जेवायला बसली. मम्मीला पण म्हटलं तुम्ही पण जेवून घ्या. मावशी, तुम्हाला आवडली? छान आवडली. मी जरा सगळं पहिल्यांदाच खाते. आता माझी बिर्याणीची सुट्टी. हा, मस्त बनवली ना बिर्याणी तिने. ह्याच्या आधी पण एकदा दोनदा बनवलेली आहे ना हो? थोडीशी काका? होती. आता नाही, आज नाही कशी वाटली तुम्हाला? आता पुढच्या वर्षी मम्मीचा बर्थडे कुठं करायचा मावशी? फेरे जाऊ. 5 स्टार हॉटेल मध्ये करू. होय मावशी, हा. 5 स्टार हॉटेल मध्ये करू पुढच्या वर्षी. 50वा बर्थडे आहे ना. अहो, आता तुमच्या इच्छेवर आहे आम्ही. हम्म. आता मुलांच्या इच्छेवर सगळं. मग काय तर. तुम्ही जिकडे नाही सांग तिकडं. आता पुढच्या वर्षी मस्त मोठा बर्थडे करू. मला 50वा. नाव दिली बिर्याणी केली. मी याला किचन मध्ये येऊ नका म्हणजे अजिबात. आज सगळं सामान आणण्यापासून बनवण्यापासून तुम्ही किचन मध्ये पाऊलच टाकून दिला नाही ती. बघा, बिर्याणी चांगली झाली तर मला पण चांगलं वाटतंय. नाही, छान झाली. कारण कसं आहे, आपण सांगितलं तुला आपलं. हा ना, मन लावून केल्यावर चांगलं होतं. नावानं ठेवली नसती, पण काय कमी जास्त म्हणलं असतं, सांगितलं असतं. तसं झालंय का? पण सांगा म्हणजे नेक्स्ट टाइम ते टाकायला नाही. अजिबात नाही. बरोबर झालं अजिबात सगळं. नाही, मीठ सगळं- थोडस कमी आहे ना फक्त. नाही, मला तर नाही वाटलं. आहे थोडं किंचित वाटलं. थोडंसं किंचित. नेक्स्ट टाइम मी लक्ष देईन. तिखट छान आहे. मीडियम, बरोबर ना? हम्म. काल मम्मीचा बर्थडे झाला रात्री आणि खूप लेट झाला होता. कारण तुम्हाला सांगितलं, अचानक आमच्या डेअरीत काम चालू, म्हणजे काम झालं, डेअरीत कामाचं ठरलं होतं. तर त्याच्यामुळे प्रतीकला पप्पाला तिकडे जावं लागलं आणि मग ते पण नव्हते. तर त्याच्यामुळे मग मला जेवणाला पण उशीर झाला, कारण की आम्हाला सामान आणायला पण जायला लेट झालं, कारण प्रतीक डेअरीमध्ये होतं. मग त्याच्यामुळे मग खूप घाई गडबडीमध्ये, खूप धावपळीमध्ये मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट झाला. आणि तुम्ही बघितलंच असेल, आम्ही घरगुती एकदम सिम्पल बर्थडे केला मम्मीचा, आणि मावशांना पण बोलवलं होतं. सो रात्री उशीर झाल्यामुळे ना माझ्या अंगात ताकद नव्हती ब्लॉग एंड करायची, आणि प्रतीक पण खूप वैतागला होता. तर चला आता ब्लॉग एंड करते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. बाय बाय गाईज.